नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 3 योजनांचे पैसे या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। कारण की तुम्ही कित्येक दिवस झालं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता। आता ती तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि तसेच म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नेमकी केंद्र सरकारने आताच मागील काही दिवसांपूर्वीच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता दिलेला आहे, मग लगेच आमच्या खात्यावरती 24वा हप्ता जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, आता पुढील तासांमध्येच म्हणजेच की 1 ते 2 तासांमध्येच या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये अशी एकूण 6000 रुपये रक्कम आता या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि हे देखील लक्षात घ्या, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय हेच आपण जाणून घेणार आहोत। त्यासोबत नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि तसेच नेमकी कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच राज्याचे मुख्य म्हणजेच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नेमकी कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तर माहिती समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, या कारणामुळेच आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, फक्त 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुम्ही यासाठी पात्र आहेत की नाही। त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय की नाही। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालता, त्याच प्रकारे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तुम्हाला आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्ही अनेक बातम्यांमध्ये शेतकरी बांधवांनो असं देखील ऐकलं असेल की तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परवा पैसे जमा होणार, परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये जर का खाते चेक केले तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मुंबई येथे मोठी मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचे या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आलेले आहेत। आता फक्त लक्ष देऊन पाहत चला, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार। आता हे तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे एक एक करून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे कोणत्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नेमकी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहे। त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्ही शेतकरी बांधवांनो जर का पात्र असाल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी अशी मोठी
मोठी रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की जे शेतकरी बांधव ही 3 कामे पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, अन्यथा जे शेतकरी बांधव ही कामे अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र होणार आहेत, अन्यथा जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही ही कामे अपूर्ण ठेवली तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार नाहीत, 10व्या हप्त्याचे सुद्धा जमा होणार नाहीत, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। म्हणजे सरासरी शेतकरी बांधव जे कामे करतील असे शेतकरी बांधव पात्र ठरवण्यामध्ये येणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण कामे ठेवतील असे शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे शेतकरी बांधवांना जाहीर केलंय। त्यामुळे आता आपण लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नेमकी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र होणार आहेत, त्यासोबत कोणत्या नेमकी 20 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नेमकी कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। जर का शेतकरी बांधवांनो त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला तर माहितीच आहे डीबीटी एक अशी प्रणाली आहे, डीबीटीच्या माध्यमातून जर का सरकारने म्हणजेच की वितरण चालू केलं तर तुमच्या खात्यावरती यायला काय 1-2 तास काय लागत नाहीत। शेतकरी बांधवांनो, फक्त 30 ते 35 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होते आणि आता त्याच प्रणालीचा वापर करून सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तसेच 10वा हप्ता त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 3 महत्त्वाच्या योजनांचे पैसे डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत। परंतु फक्त या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम सर्वप्रथम जमा होणार आहे, हे देखील लक्षात ठेवा। आणि या 20 जिल्ह्यातील फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, तर आता चला हे सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय ज्या शेतकरी बांधवांना दरवेळी म्हणजेच की पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, म्हणजेच की दरवेळी जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या मागील 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल भेटलेले असतील, तसेच पीएम किसान योजनेचे सुद्धा तुम्हाला 20वा हप्ता असेल, 21वा असेल, 22वा असेल, 23वा हप्ता जर का भेटलेला असेल तरच तुम्ही पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या ठिकाणी 2000 + 2000 म्हणजेच की 4000 रुपयांसाठी पात्र असणार आहेत, म्हणजेच की 9वा + 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आता तुम्ही म्हणाल यामध्ये पीएम किसान योजनेचे नेमके काय आलं, तर तुम्हाला हे देखील सांगतो शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी या ठिकाणी 6000 रुपये दिले जातात आणि त्याच प्रकारे तुम्हाला म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होऊन आता 24वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि तुमचा म्हणजेच की आता नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती सुरू केली आहे आणि ते सुद्धा म्हणजेच की 6000 रुपये वर्षाला दिले जातात। परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडल्यामुळे आता राज्य सरकारने असा निर्णय घेतलाय की 2 हप्ते म्हणजेच की एकत्रपणे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करायचे आणि आता पात्र शेतकरी बांधव कोणते असणार, जे शेतकरी बांधव ही 3 कामे पूर्ण करणार आहेत अशी शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यामुळेच आता आपण लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांना कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे। आता ही सविस्तरपणे आपण एक एक करून समजून घेऊया। तर आता पहा, सर्वात महत्त्वाचं काम करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे। जर का शेतकरी बांधवांनो हे तुमचं काम अपूर्ण असेल तर तातडीने पूर्ण करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। आता महत्त्वाची सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे तुम्हाला 3 कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। त्यामधलं पहिलं काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे जर का फार्मर आयडी कार्ड नसेल तर हे तात्काळ बनवून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी कार्ड
काढलेलं नसेल तर हे तात्काळ काढून घ्यायचं आहे। जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढून घेऊ शकता। त्यामुळे जर का फार्मर आयडी कार्ड नसेल तर तात्काळ बनवून घ्या। जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड बनवून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 90 हप्त्याच्या 2000 रुपयापासून वंचित राहणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयापासून वंचित राहणार आहेत। तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहणार आहेत, हे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो। त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया। तर आता पहा, महत्त्वाचं दुसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा। ई केवायसी, ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तात्काळ करून घ्यायचे आहे। अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण देखील आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का ई केवायसी केलेली नसेल तर ही तात्काळ करून घ्यायची आहे। राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय, जे शेतकरी बांधव ई केवायसी करतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 90व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे या ठिकाणी 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई केवायसी अपूर्ण ठेवू नका। तुम्हाला जर का खरोखर पैशांची अत्यंत गरज असेल, तुम्ही नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोच्या दोन्ही हप्त्यांची, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल तर हे काम तुम्ही अद्याप देखील अपूर्ण ठेवू नका, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। अन्यथा जर का तुम्ही हे काम अपूर्ण ठेवलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं आपण तिसरं काम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे 1 मिनिटामध्येच आपण कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, कोणते 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत, त्या 20 जिल्ह्यांची नावे सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जर का त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो काही अडचण न निर्माण होता तुमची कामे पूर्ण असतील। आणि जर का त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 90व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि तसेच म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये, एकत्रपणे 6000 रुपये रक्कम, या ठिकाणी इतकी मोठी रक्कम शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यापूर्वी आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया। जर का शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचं तिसरं काम तुमचं अपूर्ण असेल तर हे तुम्ही तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव तातडीने हे काम पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अद्याप देखील जे शेतकरी बांधव अपूर्ण काम ठेवतील असे शेतकरी बांधव अद्याप देखील पात्र नसणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम तुम्हाला करायचंच आहे। तर आता पहा, महत्त्वाचं तिसरं काम असणार आहे शेतकरी बांधवांनो, तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यामुळे आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड हे बँक पासबुकशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र राहणार आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचा आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्रपणे 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे। आणि जर का तुम्ही नाही केलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आधार कार्ड ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। का जमा होणार आहे, कशा प्रकारे जमा होणार आहे, तर तुम्हाला सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना माहितीच आहे की सरकारच्या माध्यमातून हप्ता डीबीटीच्या अंतर्गत वितरित होतो आणि डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करताना शेतकरी बांधवांनो, जर का तुमचा आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ जमा होतो। अन्यथा जर का लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा
सुद्धा जमा होत नसतो। त्यामुळे डीबीटीच्या अंतर्गत सरकार वाटप करण्याचं ठरवण्यामध्ये आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून आणि तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये हे डीबीटीच्या अंतर्गत पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वाची कोणती कामे आहेत ते तर समजलंच असेल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे, त्या 20 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की तुम्हाला शेतकरी बांधवांनो चेक करायचं आहे। आणि जर का त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता सविस्तरपणे जाणून घेत राहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा। आणि जर का जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा पूर्णपणे पुढील 2 ते 3 तासामध्येच होणार आहे। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो नागपूर। नागपूर मधील जर शेतकरी असाल, नागपूर मध्ये राहून शेती करत असाल, नागपूर जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। नागपूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यामुळे नागपूर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक। नाशिक मधील जर शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, नाशिक मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर आता तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता, त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पुणे उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, पुणे उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पुणे उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पुणे उस्मानाबाद मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तुम्ही कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर यात तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड। अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मधील शेतकरी असाल, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची, पीएमच्या हप्त्याची, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, बुलढाणा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। बुलढाणा मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशी एकूण रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर भंडारा मधील जर शेतकरी असाल, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, भंडारा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। भंडारा मधील शेती करत असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे रखडलेले 2,000 रुपये, त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे राज्य व केंद्र सरकारला, त्याचे सुद्धा 2,000 रुपये आणि तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत।
त्यानंतर धुळे गडचिरोली मधील शेतकरी असाल, धुळे गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. धुळे गडचिरोली मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. धुळे गडचिरोली मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली गोंदिया मधील जर शेतकरी असाल, हिंगोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर वाशिम यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. वाशिम यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.